नमस्कार, मी कुंतल पालवे. कुंतल पालवे किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी विशेष एक लहान मुलांना आवडणारा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं, काय नाही वापरायचं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आज मी कुठला पदार्थ बनवणार आहे? मी बनवणार आहे इडली. तर इडलीसाठी लागणारं जे काय साहित्य आहे, ते साहित्य इथे मी तुम्हाला सविस्तर दाखवून देते. किती प्रमाणात आपण ते साहित्य घेतलंय. तर चला आज आपलं साहित्य पाहून घेऊ. तर इथं मी मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे मेथी दाणे आहेत, हे मी 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि ही 1 वाटी पोहे. ह्याच वाटीने मी 1 वाटी उडद डाळ आणि 3 वाट्या आपले हे रेशनचे तांदूळ आहेत. रेशनचे तांदूळ इडली खूप छान होते त्याने. तर हे पोहे आपल्याला आता भिजवायचे नाहीत. आपल्याला आता काय भिजवायचे, तर आपली ही उडद डाळ आणि ही तांदूळ हे दोन्ही आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 पाण्याने धुवून त्यानंतर हे भिजू घालायचे. तर आपण आता यांना धुवून घेऊया, भिजू घालत आहे. तर आता आपल्याला हे अगोदर तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर ज्या प्रमाणात मी डाळी सांगितल्या त्या डाळी पण आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायच्या. त्याला 3 पाण्याने धुवून घ्यायचा तांदूळ. आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आप्पे, डोसा आणि इडली यासाठी आपण वापरू शकतो. फक्त प्रमाण आपल्याला कमी जास्त जेवढे तुमची माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण कमी जास्त करा. हे बघा, या पद्धतीने असा स्वच्छ तांदूळ असा हातावर हे करून धुवून घ्यायचा. हे पाणी ओतून परत आणखी 2 पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. आता आपण तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर ही उडीद डाळ पण आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची. यामध्ये तुम्हाला मूग डाळ, हरभरा डाळ हे वापरू शकता तुम्ही. आणि मेथी दाणे तर आपण मी तर वापरते, तुम्ही बी याच पद्धतीने अशा पद्धतीने इडली, डोसा किंवा आप्पे करू शकता. तर आता ह्याला आपण अजून पाणी बदलून हे छान धुवून घेऊ. जर यामध्ये आपण 2 वाटी तांदूळ घेतला तर आपल्याला 1 वाटीला थोडंसं कमी एवढं आपण उडदाची डाळ घ्यायची. आणि त्याच प्रमाणात पोहे खायचा चमचा एवढं आपलं हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एवढं आपलं प्रमाण असतं. त्यानंतर 3 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर 3 वाटीसाठी तुम्ही एक सपाट वाटी या हिशोबाने उडदाची डाळ वापरायची. आणि हरभऱ्याची डाळ वगैरे आपण त्याचप्रमाणे मेजरमेंटने थोडी कमी घ्यायची. आणि 4 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर पूर्ण अशी वरती येऊपर्यंत तुम्ही उडदाची डाळ त्यासाठी वापरायची. 5 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर 5 वाटी तांदळासाठी तुम्ही 1.5 वाटी उडदाची डाळ वापरायची. त्याला अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. त्याला 5 ते 6 तास झालेले आहेत. आणि आता हे आपल्याला 5 ते 6 तास आपण भिजून घेऊन त्यानंतर आता आपण याचं मिश्रण तयार करायचंय. आणि हे मिश्रण झाल्याच्या नंतर परत याला आपल्याला 5 ते 6 घंटे ठेवून त्यानंतर आपल्याला याची इडली तयार करायची. आपण याची इडली तयार करू शकतो, डोसा तयार करू शकतो आणि आप्पे पण करू शकतो. तर हे आपलं जे वाटण आहे अशा पद्धतीने हे बारीक झालं पाहिजे. आणि हे बारीक झालं की आपली जे डाळ आणि तांदूळ तो आपल्याला एकत्र एका डब्यात भरायचा आहे. आणि भरल्याच्या नंतर किंवा आपण पातेल्यात पण भरू शकतो. मला जे अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये, पण अल्युमिनियमचं असलं पाहिजे. ज्या भांड्यात तुम्ही ठेवणार ते भांड अल्युमिनियमचं असलं पाहिजे. आणि ते भांड उबट जागा म्हणजे गरमीची जागा जिथं असेल तिथं ठेवायचं. आणि त्यावरून थोडासा कपडा पण टाकायचा, म्हणजे ते आपलं छान असं मिश्रण तयार होईल इडलीसाठी, डोशासाठी आणि आप्प्यासाठी पण. तर मी आता हे सर्व वाटून घेते, मिश्रण तयार करते आपला. तर हे आपलं जे इडलीचं बॅटर आहे इतकं छान फुगलंय ना. यामध्ये आपण खाता सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरी पण एकदम छान फुगलंय हे. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला इडली लावून घ्यायची भांड्यात. तर आता आपण आपल्या इडलीला सुरुवात करत आहोत. इडली आपल्याला लावण्याच्या अगोदर काय करायचं, ह्या भांड्याला असं थोडंसं बोटाच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं. आणि लक्षात घ्यायचं की सगळ्यात खालचं जे भांडं आहे त्या भांड्याला सर्वात प्रथम, त्यानंतर 2 नंबरचं, नंतर 3 नंबरचं, नंतर सर्वात शेवटी हे असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आणि आपण भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं की त्यामध्ये लिंबू कापून टाकायचं, जेणेकरून आपलं भांडं जास्त काळं होणार नाही.
जे बॅटर आहे ते मी एका साईडला भांड्यात काढले आणि आता हे आपल्याला असं अगदी थोडं थोडं, जेणेकरून आपली इडली बाहेर पण जाणार नाही भांड्याच्या फुगल्याच्या नंतर. हे पहा, यामध्ये मीठ घातलंय मी, अगदी थोडंसं, जास्त पण नाही घातलंय. आणि हे लगेच आपल्याला असं आपल्या जे इडलीचं भांडं आहे त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. जसं जसं होईल तसं तसं भरून घ्यायचे, फास्ट भरायचे ते. मी भरून घेते आता सर्व. आणि याला 10 मिनटं आपल्याला फुल गॅसवर शिजू द्यायची इडली आपली, म्हणजे एकदम छान वाफती ती. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं चारी पण आपण भांडे यामध्ये ठेवून घेतले. तर आणि ह्याला आता झाकण लावायचं आहे. अगोदर आपलं पाणी हे गरम करून घ्यायचं, जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते आधी गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपले चारही भांडे त्यावर, तुमच्याकडे 3 असतील तर 3, पण 4 भांडे, माझ्याकडे 4चं आहे तर मी 4 भांडे त्यावर ठेवलेत. आणि आता हे आपल्याला 10 ते 12 मिनटं, 12 मिनटाच्या जास्त नाही, मग इडली आपली अशी निबर होती. अशी खूप मऊ लुसलुशीतदार जर इडली करायची 10 मिनटं याला वाफवून घ्यायचे. तर चला आता हे होईल. तर आता आपण आपली इडली झाली काही चेक करू. मी हे 12 मिनटं भांडं फुल गॅसवर वाफवून घेतलेलं आहे. तर हे पहा, एकदम छान, हाताला चिटकत नाही. हे असे साईडला काढून थोडेसे थंड व्हायला ठेवायचे आणि लगेच आपल्याला इडली आपली काढून घ्यायची. तर आता पहा, आपण हे असं चमच्याच्या सहाय्याने अशी आपली इडली अलगद काढून घ्यायची. हे पहा, एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झालेली आहे. यामध्ये आपण खायचा सोडा किंवा असं दुसरं इनो वगैरे काहीच वापरलेलं नाहीये. तरी पण आपली इडली एकदम छान, व्यवस्थित आणि जशी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची झालेली आहे. मीठ तुम्ही वाटण वाटल्याच्या नंतर रात्री टाकलं तरी चालतंय, किंवा तुम्ही लगेचच्या लगेच मीठ घालून मिक्स करून इडली लावली तरीही चालेल. तर मी आता हे सर्व काढून घेते आणि गरम गरम आपण याला सांबर किंवा चटणी यासोबत खाऊ शकतो. तर तुम्हाला हा माझा इडलीचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही पण मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मोजमाप घेऊन व्हिडिओ रेसिपी ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.